भीषण अपघात. कुणाल हॉटेलसमोर पिकअप ट्रॉलाच्या धडकेत दोघे ठार. महामार्ग प्राधिकरणाच्या कारभारावर स्थानिकांचा संताप. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर शहरातील कुणाल हॉटेलजवळ काल रात्री 9 वाजेच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली. ट्रॉला आणि पिकअप वाहनामध्ये झालेल्या या जोरदार धडकेत पिकअपमधील चालक व सहचालक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की पिकअपमधील दोघंही केबिनमध्येच अडकून पडले होते. दरम्यान अपघातानंतर ट्रॉला चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 9 वाजता धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरून ट्रॉला क्रमांक NL01 AH7704 सुरतहून धुळ्याच्या दिशेने जात होता. याच दरम्यान मागून येणाऱ्या पिकअप वाहनाने क्रमांक JJ26 U0277 ट्रॉलाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ट्रॉलाच्या मागील बाजूला असलेल्या लोखंडी प्लेट्स थेट पिकअपच्या कॅबिनमध्ये घुसल्यात. यात चालक आणि सहचालक कॅबिनमध्ये दाबले गेले. अपघात घडताच देवळफळी, इस्लामपुरा आणि प्रभाकर कॉलनीतील स्थानिक युवक इम्तियाज पठाण, इम्रान मेमन, साहिल मलिक, एजाज पठाण, शाहिद शेख आदींनी तातडीने धाव घेतली. त्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने पिकअपचे केबिन ओढून अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातात मृत्यू झालेले दोन्ही व्यक्ती शेजारील गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील सोनगड येथील रहिवासी आहेत. राकेश धर्मा गावित वय 35 राहणार मेढा तालुका सोनगड जिल्हा तापी. चालक इलिशभाई ठाकूरबाई गामित वय 42 राहणार मेढा तालुका सोनगड जिल्हा तापी सहचालक. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तत्परतेने 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला होता. मात्र गंभीर परिस्थिती असतानाही रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली नाही. त्यामुळे जखमींना वेळेवर उपचार मिळण्यात अडथळा निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा अपघात प्रभाकर कॉलनी नजीक असलेल्या उड्डाण पुलाजवळ या ठिकाणी गतिरोधक तर बनवण्यात आले आहेत, परंतु अंधारात ते वाहन चालकांना दिसत नाहीत. तेथे पांढरे झेब्रा पट्टे मारणे आवश्यक होते. मात्र संबंधित ठेकेदारांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या ठेकेदाराच्या याच निष्काळजीपणामुळे 2 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्ता सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे. क्या हुआ? नवापुर प्रभाकर कॉलोनी ब्रिज खत्म होते थे, ट्राला और पिकअप का एक्सीडेंट हुआ है. वो एक्सीडेंट के स्पॉट के ऊपर दोनों जीवित थे. उसके बाद एम्बुलेंस को कॉल किया. 1-1.5 घंटे से एम्बुलेंस नहीं है, वो बच सकते थे. और दूसरी बात, ये रोड वालों की लापरवाही, ना वहाँ पे बम्पर है, ना ब्रेक है, ना ब्रेक लाइट है. बम्पर है ना वहाँ पे? नहीं है वहाँ पे, कोई जात का कोई सुविधा ही नहीं. वहाँ पे ना ब्रेक लाइट है, ना कुछ है. एम्बुलेंस में 1.5 घंटे तक आई नहीं होता. अब वो बच सकते थे. उसके वजह कितने लोग थे? 2 लोग थे. दोनों जीवित थे, दोनों एक्सपायर हो गए. जरा से लापरवाही से 2 जन की जान चले गए. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.